Hello everyone, myself Ananya Sunil Shirsagar and I have scored 95 marks in physics in HSC board examination. आणि माझे 11 पासून क्लासेस हे शेप सरांकडे होते आणि मी फिजिक्स पॅन्थर्स या बॅचमध्ये होती अँड नाव यू कॅन कॉल मी फिजिक्स पॅन्थर अँड दिस इज ओनली बिकॉज ऑफ शेप सर. कारण की इनिशियली फिजिक्स माझा खूप हार्डेस्ट सब्जेक्ट होता, पण सरांनी जे डाऊट सेशन्स घेतले, रिव्हिजन बॅचेस घेतल्या आणि जे मायनरपासून तर मेजरपर्यंत म्हणजे जे बेसिकपासून जे शिकवलं, जसं फोर्स, ॲक्सिलरेशन, डिस्प्लेसमेंट याच्यापासून जे शिकवलं, त्यामुळे फिजिक्समध्ये माझा इंटरेस्ट आणि परफेक्शन दोन्ही वाढू लागलं. आणि सरांचे ज्या नोट्स आहे किंवा ज्या मॉड्यूल्स आहे त्या खूप कन्व्हिनियंट आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे. तसेच सरांची जी ऑनलाईन फॅसिलिटीज आहे ती तर मला खूप इम्पॉर्टंट ठरली, कारण की मधल्या काळामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि 1 ते 1.5 महिना मी क्लासेस मिस केले होते आणि मी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही क्लासेस करू शकत नव्हते. तर त्यावेळेस माझा बॅकलॉग कवर करण्यासाठी मी सरांचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स बघितले आणि त्यामुळे मला खूप हेल्प झाली ते अभ्यास करायसाठी. त्यानंतर सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे. इव्हन सरांचे कन्सेप्ट्स अजूनही डोक्यात तेवढेच फिक्स्ड आहे, कारण की जेव्हा कॉलेजची एक्झाम्स असायच्या तेव्हा म्हणजे कॉलेजचा जेव्हा सिलेबस असायचा त्याचा अभ्यास करणं किंवा त्याची प्रिपरेशन करणं तेवढं पॉसिबल नव्हतं, कारण की आमचा सिलेबस हा समोर असायचा आणि कॉलेजचा सिलेबसचे पेपर्स हे म्हणजे आदल्या चॅप्टर्सवर असायचे आणि तेव्हा प्रिपरेशन करणं तेवढं पॉसिबल नव्हतं, कारण की आमचं शेड्यूल पूर्ण डिस्टर्ब व्हायचं. त्यामुळे मग आम्ही पेपरच्या आदल्या दिवशी फक्त सरांच्या नोट्स वाचून जायचो आणि काही फॉर्म्युलेज वाचून जायचो आणि विदाऊट प्रिपरेशनसुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे कॉलेजचे जे पेपर्स होते ते अटेम्प्ट करू शकत होतो. त्यानंतर सरांनी आमच्याकडनं खूप हार्डवर्क करून घेतलं आहे. लास्ट मंथ्समध्ये सुद्धा शेवटपर्यंतसुद्धा त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे आणि जेव्हा म्हणजे एंडिंगला सरांनी नियर अबाउट फुल पोर्शनच्या 13-14 पेपर्स घेतले आणि ते सगळे पेपर्स आम्ही दिले आणि सरांचं आणि त्या पेपर्स मधले क्वेश्चन्स मोस्ट ऑफ क्वेश्चन्स हे इंटरनल आणि कन्सेप्च्युअल असायचे आणि त्यामुळे मग आम्हाला त्या लेवलची प्रॅक्टिस करावं लागत होती की इंटरनल पूर्ण टेक्स्टबुकसुद्धा वाचावं लागत होतं, कारण की सरांच्या ज्या क्वेश्चन्स सरांच्या पेपरमधले जे क्वेश्चन्स होते ते टेक्स्टबुकच्या एक्झरसाईजमधले ॲज इट इज कॉपीराईट नव्हते. त्यामुळे मग आम्ही त्या लेवलची प्रॅक्टिससुद्धा केली आणि पेपर झाल्यानंतर सर नेहमी प्रश्न विचारायचे की एखादी डिफिकल्टी असेल तर आत्ताच विचारा आणि जे तुमच्याकडनं जे क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले नाही आहे ते तुम्ही घरी जाऊन प्रिपेअर करा आणि मस्टली प्रिपेअर करा. मग ते MCQ असो की लॉंग क्वेश्चन असो की डेरिवेशन असो, कारण की ते सगळे इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही ते सगळे मग त्यावाईज सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रिपेअर केले. आणि जेव्हा मी बोर्डचं एक्झाम देत होती, ज्या दिवशी फिजिक्सचा माझा पेपर होता, त्या दिवशी मोस्ट ऑफ क्वेश्चन हे इंटरनल आणि कन्सेप्च्युअल होते आणि लकीली ते माझे सगळे प्रिपेअर्ड होते, कारण की सरांची मी टेस्ट सिरीज पूर्णपणे चांगल्या रीतीने फॉलो केली होती. त्यामुळे सरांनी आम्हाला खूप छान पद्धतीने सपोर्ट केला, त्यासाठी मी त्यांचे तर खूप आभार मानते. मध्ये आम्हाला झालं होतं की म्हणजे आम्ही खूप घाबरलो होतो. इवन 12th फर्स्ट लेसन पाहूनच आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही सरांशी पर्सनली टॉक करायला गेलो तेव्हा सरांना म्हटलं की सर एवढे मार्क्स आणणं पॉसिबल नाही आहे किंवा आम्हाला फिजिक्स जमत नाही आहे. तेव्हा सरांनी इतक्या सुंदर प्रकारे आम्हाला गायडन्स केलं, आम्हाला एवढं छान मोटिवेट केलं. त्यामुळे आज मी एवढे चांगले मार्क्स स्कोअर करू शकले आणि इतके 2 वर्ष जी आम्ही मेहनत घेतली आहे फिजिक्ससाठी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मेहनत ही शेप सरांनी घेतली आहे. त्यामुळे मी शेप सरांना मनापासून थँक्यू म्हणते आणि थँक्यू सर फॉर युअर सपोर्ट अँड गायडन्स. थँक्यू.